नमस्कार मंडळी. तर बघा मी आज चूल पेटवली मस्तपैकी आणि पुरणाची पोळी कोणाकोणाला आवडते चुलीवरची. तर माझं पुरण शिल्लक राहिलं होतं संक्रांती दिवशीचं. तर 2 दिवस झाले संक्रांत होऊन आणि मला चुलीवरची आज पुरणपोळी मस्त खायची होती. कारण का सणा दिवशी ना म्हणजे आपल्याला वसायला जायचं असतं ना, त्याच्यामुळं चूल पेटवून काय करणं शक्य नाही, कारण का उरकायला पाहिजे होतं. भले मुहूर्त 3च्या नंतर होता वसायचा, पण तरीसुद्धा म्हणजे सणा दिवशी सगळा राडा असतो ना उरकायचा, त्याच्यामुळं मी काय त्या दिवशी चुलीवर चूल पेटवली नाही. आणि म्हणलं आज खास करून आज आहे वेळ, शेतामध्ये जायचं नाही, तर चुलीवरच पुरणपोळी भरून आपल्याला खायची आहे आज मस्तपैकी. तर बघा अशा आम्ही 5-6 पोळ्या केल्या. तर बघा माझ्या झाल्या पोळ्या आणि दूध तापायला ठेवलं चुलीवर. आणि आमची दीदी म्हणत होती की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, ती शेकायला बसली होती चुली पुढं 8:30 वाजले तरी मी तिला थोडंसं घेतलं बघा. ती खाली बघत होती तेव्हा. आणि खोकल्याला कमेंटमध्ये औषध सांगा काय असेल, तर माझा खोकला राही नाही. तर चला जायचं होतं शाळेनं गवत आणायला. आमची कारभारी आज गेली होती भाडं घेऊन बाहेर. तर बघू शकताय सकाळी सकाळी दारात तितकं फ्रेश वातावरण आहे. बघा मंडळी किती निसर्गरम्य वातावरण वाटतंय का नाही इथं. अजिबात तिथनं जाऊ वाटत नाही बघा घरी. इकडं आहे ना ही नारळाच्या पलीकडं ती आमच्या मावस दिराची घर आहे ती. आणि ही शाळा आहे बघा इकडं, म्हणजे वस्तीवरची जगताप वस्ती इकडं शाळा आहे. इथं थोडासा छोटासा सरकारी दवाखाना आहे. आणि त्या शेडच्या मागं पण घास लावलेला आहे आपला, आणि इथं पण घास आहे. तर बघू शकताय तुम्ही कसं वातावरण आहे ते एकदम मस्तपैकी. आणि हे आता आपलं घास चालू केलाय तोडायला. बघू शकताय पूर्ण राऊंड कसं आहे वातावरण, कसं छान आहे मस्त. तिकडचा पण आपला घास आहे आणि इकडं पण लावलाय. शाळा लोकांच्या जाता येत्या रस्त्याला रस्ता टाकलाय म्हणून शाळा एक पहिलं हितवर एक सरी होती बघा, हे रस्त्यात गेली. पूर्ण गावाच्या शाळा तरी त्यांना आम्ही बोलतो तर ते ऐकत नाही. ती एक शाळेत 2 म्हातारे ती लई ताप देते, ती 2 म्हातारे घेते बघा शाळेकडे. तर असं आमच्या घासाला वेळ लावले सगळं. चला, आणि ही इथं फटा आहे बरं का. ही गाड्या दिसतात ना, इथं फटा आहे. इथून ती शेवगा ती ऊस असं पूर्ण इथं 30 एकर आमच्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं रान आहे, म्हणजे मामाचं थोडक्यात रान आहे. सगळं इथून एक लगट आहे 30 एकर खाली. इथून सगळं दिसतंय तिथपर्यंत सगळं रान त्यांचं. तर चला तुडती घास मी आता शेळ्यांना कवळा घेऊन टाकते. या पाईपीनं पाणी आपण तिकडच्या घासाला नेलं. इथं पाईपलाईन केली, तिथं केली पाईपलाईन, पण तिथं फुटूनच गेली बघा. कसं वाटतंय राणी निसर्ग तुम्हाला सांग कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला, त्याला आवडलं शेतातला नक्की सांगा.
किती मिनिटात झाला? शेळ्या पण जास्त गवत खात नाही, काही घास खात नाही, त्यांना पण गवतच लागतं. पण आता ह्यांनी गेलेत बाहेर, त्याच्यामुळे आम्हाला दोघीला यावं लागलं गवताला. दीदीला नाही. ओझं लय लागतं, लय वेळ असतं. थोडं जरी गेलं तरी लय ओझं लागतं. सगळेजण विचारतात तुम्ही कुठलंय, तर आम्ही आहोत सोलापूर जिल्ह्यातलं. तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय सर्वांना, कापते आता घास.